रे लखलखे घर घर चंपा फिरून भाजी लागीन ले का दगडू त्या लखलखे हाती काय देणार वाटून ते तू त्या हाती घे ना भावा. हा ते कसं तू त्या हाताने भाजी कर बा. तुला भाजी केली की टापची भाजी होते आणि दुसऱ्या हाताने केली की नाही पचारते भाजी सुधीच नाही लागत खायला. अरे घे बा दगडू ते तू हाताने कर बर भाजी. तू हातचीच भाजी चांगली होते. अरे आता माल मटेरियल झालं सारं टाकणं आता फक्त चंपाच फिरून आहे की नाही. फिरत तो लखलख्या चंपा फिरव लखलख्या जोऱ्या जोऱ्यात चंपा फक्त भाजी नको लागू दे. बोला ना गड्या दगडूले रे बा बोला ना कधी येते आघाडी सुरुवात करणार ना आपल्याला. दगडू काय बे ये ना बे इकडे तो लखलख्या करते भाजी तू इकडे. अरे बा ये ना इकडे ये बस आणली त्यासाठी पेशल. नाही रे बा मी घेत नाही रे बापा. नाही हा ते मी पेत नाही रे बापा. अबे एवढेला काय मी हौशीने आणलेले का आता म्हणतो तू पेत नाही. काय माणूस आज रे बा आले का. हा ये बस मुकड्या ना नाटक नको करू ये ते एक्स्ट्रा आणलेले का त्यान रे सारेच मारू एक एक दोन दोन पॅक या. कसं मटनच्या पार्टी सोबत हे असलं की नाही मजा वेगळी येते ना. खायची मजा वेगळी असते. या बसा या बरं लवकर पटापट. अरे बा आपण तर काही घेत नाही. तू घेते का बस येते. नाही रे बापा मी तर अजिबात नाही घेत बापा. मागच्या बारीने घेतली बा मी वकलोले का ढर ढर. माय बुडी म्हणे काय झालं म्हणे बाबू. नाही आपण नाही घेत. दगडू त्याला जाऊ दे तुझी ये ना बे ये. नाही ना गड्या माझी इच्छाच नाही प्यायले. जाऊ दे मी काही पेत नाही बाबा. मस्त भाजीच खातो मी. आम्ही का एवढं तुले नांदा लावून राहिलो का तुला मान लागून राहिले बा. येणले का काय माणूस असतो असलं की आम्हाला घ्या वाटते मग. दे बा घे दगडू जाय बाय एखादा पॅक माग त्याचे मन नको मोडू. हो घेतो. तुम्ही फक्त भाजी पाहिजे बा जायचा नका की झालं. नाही तर मग कसं जाय की भाजी खाऊ घालता. नाही भाजी पिवळची बनवतो आम्ही तू घे. बरं काढा टाका गिलासा. अरे तू येत असही टाकतो गिलासा. तुम्ही काय कडे इकडे पाहून राहिले. तुम्ही तुमच्या भाजीकडे लक्ष द्या. भाजी जाईल ना तिकडे. इकडे आमच्याकडे नको लक्ष देऊ तुम्ही आता फक्त. बरोबर आम्ही आमच्या भाजीकडे लक्ष देतो. तुमचं चालू द्या काय काय गडे काय तुम्ही जबरदस्ती करून राहिले बा. माझी इच्छाच नव्हती घ्यायला तर काय का दगडू कदा माणूस वगैरे. तुला नाही घेतली तर आम्हाला धकत नाही का आम्हाला प्या नाही वाटत. नाही विषय काय नाही होते मग प्यानच वाटतो. फॅन मी आहेच ना पाहायला तुम्हाला. पाहा आता कशी व्हिडिओ शूटिंग काढतो तर त्या द्या दगड्याला दारू द्या. दगड्या सारा सत्यानाच नाही केला तर मग म्हणता तुम्ही हाय शिवलाल नाही ना. मला कसा मारते रे. मारायचा बदला तर घेतोच ना. थांब ना तू ते लग्नच मोडतो ना आता. थांब तू पी ढोसल दारू. घेणार बा घेणं पटापटा पेनं बाबा. लोकल्या का अर्धा बंफर तू खलास करस. आज मोठी तुले बा घोटानं पिऊन राहिला तू. गिलास तोंडाला लय गटकन घेस. पट पेणार काय ते काय इंग्लिश आहे ना बा. हे काय देसाळ आहे का डोळे लावले गटकन घेतलं. थांब जरासा रामजीरच प्या लागते ना. तुले जशी वाटायची तशी घे दगडू. टेन्शन न घेऊ. टेन्शन नको घेऊ. मी मता नाही घेतो. टेन्शन घेत नाही. टेन्शन नाही घे ना दाबून. आता आली अंगात दारू. आता निघली दगड्याची व्हिडिओ शूटिंग. आता जमलं याचा पुरा धिंगाणाच करतो सत्यानाच. ते बाबू लगनच नाही उजणार दगड्या. थांब ना तू आता तुझ्या सासऱ्या जाऊन सासूचा व्हिडिओ तू या. आता घरी जाऊन फोन लावतो. झाला सत्यानाच आता याचा. मुळलं आता दगड्याचं लगन आता नाही होत. राहते दगड्या कुवारा साला दगडीच आहे नामदेले बरं आहे ढोपरेले. करतो याचा सत्यानाचा दगड्याचा. चलो भागो आता काय घेणं देणं नाही आपल्याला डिसा. हो चला उरका लवकर पटपट. आम्हाला भूका लागल्या ना. झाली ना भाजी बी झाली ना. गदगद शिजली ना. चला थांब रे आता तर सुरुवात झाली आपली. पिऊ दे ना लेका जराशी. काय माणूस रे तू लक्ष खायला एवढा निघताना का तू. थांब मला पिऊ दे ना पिऊ दे. हे पोरे सारे काहीच कामाचे नाहीत दगडू. काहीच कामाचे नाहीत. हे सगळे नादास लावतात. हो बघच सवयला पोरं. चढली रे बाबा चढली. झाले रॉंग काही खरं नाही. हे काही जेवत नाही काहीच नाही. अरे गड्या तुम्ही पिऊन राहिले दारू. तुम्हाला नाही लागत भूका पण आम्हाला लागल्या. वा चढली वाटते आता. काळजी चढली नाही. काळजी चढली. आगाऊपणा उरवाला का तो. आगाऊपणा उरवाला रुपया देणं नाही. शिल्लक गळ्या कुकडी वाचरून राहिल्या ना. बरोबर आहे.
दारू म्हटली ही रंगाची ती सांगायची तीच त्याची. चला जाऊ दे, ते सायाचे उपाशी राव की काही आपण घेऊ आपलं खाऊन. हा त्याचं बसतील ते काय करायचं आहे ते. हो हो आपल्याला काही थांबायला पुरत नाही, चोट्टेसाठी पिऊ द्यायला बेवड्याले. आपल्याला काही नाही करायला लागत. हा दगड सुद्धा आता काही प्यायला लागला तर पी बाबा तुम्ही. पार्ट्या हातल्या की कसं हे माल करतातच, खाणं ना फेन नुसतं प्यायची पार्टी यायची असते यायची. जाऊ दे आपण खाऊन घेऊ. हो चाल बापा चाल घेऊ खाऊ. जाऊ दे ते पाहिजे खायचं. खाव खाव ना खावले काही राव उपाशी. अरे बाबा शिवलाल चाल पोय, मी एवढे झाले रॉंग आता. काही हे नाही आहे, टेन्शन नाही आहे. व्हिडिओ तर घेतला ना. हा चल भागो इधर से अभी जल्दी जल्दी. मला खायचं खातो मी तो कोणा म्हटलं टाक मागेला असा टाक म्हणे तेव दे मला. पुरे रॉंग झाले भाऊ. चला मांडा आपले जाटा घ्या खाऊन. उकड चांगली दाबून. हो बा हे जेवण आजवा काय हिंदी नाही आपल्याला. पुढे राहू द्या बेवळेली. चाल आपण घेऊ उकड दाबून. चला खाऊन घेऊ मोठं. चला जमलं का काय जमलं का? अरे पुरंच जमलं ना. पाय ना आता कसा सत्यानाश आहे तर. हा काय तू आता कसा आहे तर दणका भाडव्याची पुरी जिरोनच आहे मला आता साल्याची. मुलाच्या नांदी लागणं म्हणजे सोपी थोडी आहे. जो नांदी लागला तो खपला. शिवलाल डेंजर हा कार्यक्रमच केला भाडवे जाते हिचा. थांब तू आता. हो बापा लय केलं तुम्ही ना. काय केलं तर पण कसं त्या दगडाचं लग्न मोडलं काय? सत्यानाश झाला काय त्याचा? हो सत्यानाश होणार आहे. थांब ना शांतता ठेव ना तू. थांब ना आता एक फोन करे दिरी फक्त. एक फोन लावला की झाला दगडा सत्यानाश. मुडलं त्याचं लग्न भाडव्याचं. त्यानं मुले मारायला तर ना. पाहतो आता कसा बदला घेत होता. कोणाची वाट पाहून राहिले बापा? मग लावा ना फोन लावा ना. हितभर अशी हातभर सांगायचं. पण मला आता एक सांगा, तुम्ही तर लय सांगसान लागतेले त्या याच्याबद्दल लग्न मोडसान तर. पण मग तो समोरचा मानीन कसं काय? विश्वास कसा ठेवीन तुमच्यावर तो? विश्वास? अहो हे पार्टी कशासाठी होती तर? पुराव्यासाठीच पार्टी होती ना. पार्टी कशासाठी ठेवली आपण? खर्च कशासाठी केला? एवढे पैसे उतू आले का? पुराव्यासाठीच. पुरावा. त्या पुरीच्या बापाला विश्वास ठेवणं आहे एवढा मोठा पुरावा माझा आता. हो का बापा? कोणता पुरावा आहे? कोणता पुरावा आहे? अव पुरावा काय? अव दारू पेतांनी बंदी व्हिडिओ काढले मी. त्यासाठी तो दारूसाठी 2000 रुपये खर्च केले. लंबाच लावला का दगड्या. मुळलं त्याचं लग्न. आता टेन्शन नाही येऊ. हा आता त्याच्या सासऱ्याला फोन लावतो. हो ना बापा. किती पटकन जमवलं बाबा तुम्ही ना. पार्टीत व्हिडिओ बाबा मस्त काम केलं तुम्ही ना. आता मग वाट कायची पाहून राहिले? लावा फोन आता दगड्याच्या सासऱ्याले. बरं आता लावतो ना त्याला फोन. आता लावतो फोन. थांब. हॅलो हा बोला. हॅलो भाऊ. अरे ओळखला का? नाही काही ओळखलं नाही मी. काय राजा काय तुम्ही तुमच्या पुरीचा संबंध केला हो लाज लावण्या. काही कामाला दामादाराच्या. हा ते पोरग माहित आहे का तुम्हाला काय कंडिशनचं आहे? अरे एक नंबरचं बोगस पोरग आहे राजा. काय माणसं आहे. फसले तुम्ही फसले. काय बोलून काय राहिले तुम्ही? कुकडच्या कुकडे वातरून राहिले. काय काही नाही. चालले मोठं काय माहिती सांगायला राजा. माणसं इन्सानात आमचे. काही सांगून राहिले तुम्ही. नामदेव आमची सोयऱ्याने संबंध जोडला आणि तुम्ही म्हणता की वाया जायला नसा तसा काही बोलता. सोयरे बोगस आहे धमू काय टमू काय. कोण आहे हो तुम्ही? कोण आहे तुम्ही शांतपणा करणारे? हो भाऊ. अरे काय जे काही बोलतो ते खरं बोलून राहिलो ना. काय तुम्ही माणसं आहे का जराशी? अरे तू कोण आहेस रे? फालतूची बडबड करून राहिला. घेणं नाही देणं तू अगो कामं करून राहिला. वयकचा ना पायकचा. काय पाहिलं तुला मा सोयऱ्याचं रे? हो काय मला सांगून राहिला तू? हो भाऊ ऐक रे. हो भाऊ ऐक. कोण आहेस रे तू? बेसर बा. अरे मी तुमच्या हिताची गोष्ट करून राहिलो आणि तुम्ही राजा मले बोलून राहिले तुम्ही. कोण आहेस रे तू? मला बैकून देऊन राहिला तू? काय तर पुरीचा संबंध मोड आणि हे कर आणि ते कर तिथंबे कर. कोण आहेस तू? ते नाव सांग बरं मला. बोलायला का घरी येऊन त्या कानफट्ट्यात मारतोस काय? कोण आहेस तू तर? खरे हिचकेल वांग्या कोण आहेस रे तू? ती काऊन जीवार येऊन राहील? तू कोण पोट दुखून राहिला? मा पुऱ्या संबंध झाला म्हणजे चांगल्या लोकांना घरात दिली तू ते पोट दुखून राहिला. लोच्या कोण आहेस तू? असं तसं मला सांगून राहिला तू. कोण आहेस तू? गड्या तुला चांगलं सांगून राहिलं. तुला चांगलं ऐकूच येऊन नाही राहिलं गड्या. तुझ्या मोबाईलवर मी एक व्हिडिओ पाठवला व्हॉट्सअपली. तो पाय तू पहिली. आणि डबल मला आता फोन नको करतो. नाहीतर मग कसा व्हिडिओ पाहिल्या करशील दाबशील बटणं.
फोनवर फोन. हा फोन डबल लागणार नाही बरं आता. पाहू दे बरं तुझ्या कोणता व्हिडिओ आहे तर पाहू दे बरं. ठेव तू फोन ठेव. पाय तुम्ही व्हिडिओ ते. हो पाहिजो. डोळे वाचून पाहिजो चांगला कसा जवळ तू यायचं. हो पाहिजो. हा पाहू दे मला कोणता व्हिडिओ आहे तुझ्या. हा ठेव लवकर मुकड्यान फोन. ठेव. बाबा काय बोलू राहिले तुम्ही? हा कोणता व्हिडिओ काय कोण माणूस होता तो? अशी एखाद्या दिवशी जाईल की लोक काय धड्या गांडील बिबा घालणारे लोक सुद्धा चांगलं नाही दिसत ना लोक येईल. तो म्हणते संबंध मोडून टाक म्हणते त्या पोरीचा. आणि म्हटलं काऊन मोडू तर म्हणते व्हिडिओ पाय म्हणते. पाठवला काय व्हिडिओ असेल त्याचा. काय ते कुकरच्या भाजतात लोक. बाबा आता समोरच्या माणसाने बाबा फोन केला तर काही ना काही असेल ना बाबा. व्हिडिओ पहा बरं पहिले काय आहे त्या व्हिडिओ मध्ये पहा बरं. काय असेल व्हिडिओ मध्ये काही नसते ना. हे लोक बोगस आहात. चांगलं लोकांना सुद्धा दिसत नाही. जाऊ दे. काही पाहत नाही मी व्हिडिओ. जाऊ दे. या कानानं ऐका या कानानं सोडून द्यायचं लोक लय अगवात. नाही हो बापा असं नका करू. दाखवा ना तुम्ही लसन पाहते मी पाहतो बापा कोणता व्हिडिओ आहे तर. बरं बापा दाखव तुला. ये इकडे. लावा ना व्हिडिओ लावा ना. थांब ना मोबाईल लोड घेणार. थांबता लावला लागला आता लागला. एवढ्यात काही झाला नाही. देतो मला अजून पाहिजे क्वार्टर पाहिजे. आईवीचा हात तो. बापा रे हे काय आहे बाबा? हे काय पाहून राहिला आपण? आता आपला जवळ आहे. आपला जवळ आहे. दौड आता क्वार्टर सरला ना. क्वार्टर नाही आहे. क्वार्टर नाही चल खाऊन आपण. क्वार्टर नाही म्हणजे पैसे मायले तुझ्या तुला लावणे भळी डोकं हे पैसे क्वार्टर मला पाहिजे. नाही हो आता आपला जवळ आहे बाई. आता पक्का बेवडा आहे बाबा. पक्का बेवडा आहे. जवळ काका लगन लावून दिलं का पोरीचा आपण त्याच्यासोबत. हा जवळ करून राहिले तर तू. काही जवळ फवय नाही तो सड्याला तोंड्या. माझा जवळ आहे बा. इटेल साला बेवड्या वानाचा. थांबतो त्यांना मेल फोन करतो मी आता. सहाय्या गेले सांगतो त्याला समजून माणूस की इचकलं म्हणून आपला संबंध मुळला संबंध. माय पोरगी देत नाही तुझ्या घरी. आटप तू बेवड्या पोराला देऊ का पोरगी? बघीन बा व्हिडिओ पाठवला आहे ना. हो मी काय म्हणतो ते आपल्या पोरीला दाखवा बा हा व्हिडिओ. नाही तर मग अजून कोण करीन बा आपल्या नावानं बोट मोडीन ते की संबंध मोडला बाबा नाही ना. दाखवा बरं तिला चला. तिले काय दाखवा लागते? हा मर्जीचा मालक मी लुच्च्या बेवडा पोराला देता का पोरगी? काही दाखवा लागते. ऐकत जा ना तुम्ही. तिने पाहिला पाहिजेत ना हा व्हिडिओ. तिला नाही समजलं पाहिजे काय की आपला नवरा होणारा नवरा कोण्या रंगाचा आहे तर. बरं तुझ्या मनाच्या शांतीसाठी दाखवतो मी तिले. लावतो त्या नाम्याला फोन भाडवी याले लोच्याले कसा फसवते तर गरीब आयले करायले. चाल पहिले पोरीला दाखवून दे व्हिडिओ. ते बनणं बरोबर आहे मग पुढे पोरी बता. बेवड्या वाहनाचा. मोठी फिरस मोठी फोनवर बोल 24 हा बेवडा हे बेवडा आहे. अरे काय साधू चालतं गावरात? चाललं होतं गाड्या घेऊन गड्या. बरं बा नामदेव काय मला मरेल नाही तर बाबा. काय पुढे गंमत झाली का बा? जिताजी वाचलो खलास झालो असतो बापा. मी नाही बाबा फावरा. बरी आहे माही पूजा पाठ. अरे गड्या साधू बेजाच भेटतो गड्या तू. अरे काय ह्या गोष्टी का सदैव होत असतात का? काय माणूस असतो. नाही बापा आपल्याला म्हणून नको तू वावरा गोटच नको काढत जो आता. वावरण फावर आपल्याला सांगूच नको रे बापा. तिथं बाबा त्याला जमते त्यालाच करा दे वावरण फावर. बरं बा काही येऊ नको रे बा वावरामध्ये. ते बरं आहे बापा. हुआ गेलं की कशी 2-2.5 येतात तू एका पूजेची. ते जाऊ दे माया काय आता. तू गेला नाही अजून वावरामध्ये? ते मसाला उपाशी नाहीत का? अरे जातो ना बा पण माणूसच काय बाय दिसूनच नाही राहिला. गडी दगडू आणि फोन करून राहिला फोन उचलून नाही राहिला. कुकडे गेला आणि कुकडे वेगळी काय माहित बा. कुकडे छाटच मारली बा गड्या. कुठे गावामध्ये लाव ना फोन उचली ना. साधू मग बोलतो बघा त्या बरोबर. मला कसं युवा फोन येऊन राहिला. बरोबर बा बोल युवा सोबत चाललो मी. हो ये राम हो येवई बोला. इवईन फिवई गेला चुल्यात. कोणता इवई? कोणता इवई? बरे बाबा येवई असं काय बोलून राहिले बाबा? येवईन फिवई गेला चुलीत. बरं काय हा मजाक करतात अशी ना करून राजा येवई हो. काय राजा माणसा आहे तुम्ही. इनबाई कुठे गेली? इनन फिनन इवईन फिवई काही नाहीये. कोणता इवईन कोणता इन लावलं डिसा. ते काय होतं ते आपलं सारं मुळलं. संबंध मुळला आहे समजून झाला. आटपलं आपलं.
आम्हाला काही तुमच्या घरी पोरगी देत नाही. हा बापा ही वय असे अचानक काय बघले हो बापा तुम्ही? हा काय झालं? काय झालं काय? हा म्हणजे कारण तर सांगा आम्हाला. नाही कारण फारण काही नाही. संबंध मुडला हे समजून झाला फक्त तुम्ही. हा आम्हाला काही घेणं देणं नाही तुमचं. हा आम्हाला ते काही सांगू नका तुम्ही. मुडला आपला संबंध. हा का भातुकलीचा खेळ आहे का बापा? हा फोन केला का मुळला संबंध? अरे काय संबंध कसा मुळला? काऊन मुळला? काय आहे कारण? काय आहे त्याले? हा काय झालं काय? काय भातुकलीचा खेळ आहे काय? अरे बेवड्या पोराबरोबर माझी पोरगी देऊ का महाराजा? हा शुद्ध बेवडा आहे तो तुमचा पोरगा. हा दारू पिऊन पळेल असते ना. काय सांगून राहील तुम्ही मले? बापा ही वय तुम्हाला गलत फहमी झाली हो बापा. तो गडी थेंब नाही पेत राजा. हा काय सांगून राहील तुम्ही बेवडा पोरगा? हा काही बोलता बा तुम्ही? पेत नाही तो गडी. दारूचा थेंबा लेस नाही त्याले. अरे तुमचे डोळे उघडा पाहिले तुम्ही. हा घरात राहता घराच्या बाहेर राहता. अरे पुरा बेवडा आहे तुमचा पोरगा. दारू पिते दारू लूट असती लागेल. काय सांगा तुम्हाला? हा बरं की नाही आम्हाला माहित पडलं लग्न व्हायच्या अगोदर. नाही तर फसली होती आमची पोरगी. मुळला आमचा तुमचा संबंध मुळला. बेवडा आहे तुमचा पोरगा. आम्ही देत तुमच्या घरी. अरे इवई असं ना करू ना. अरे काय पोरगा पेत नाही बाबा. पेत नाही ना. हा पेत नाही करूच नका. त्याला ठेवा फोन झाला. अरे इवई हॅलो 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 इवई इवई माले इवाय तमक मध्ये फोन ठेवला बापा. हा खरंय पहिले झाला की बापा इवाय घरी काय तर संबंध मोडला डायरेक्ट म्हणून राहिला. चाल बापा. हा सरपंच झाले देत असले घेऊन सोबत. ती असली आधार राहते. काय झालं काय नाही पूर्ण. अरे बाबा नमद चाल 17-60 काममध्ये सोडून बापा तू येईन. चाल बाबा या दगडूचं पाय काय संबंध मोडला बाबा गड्याचा. चाल पटकन पहिले तू जुटत नव्हतं इकून तुकून जोडलं ते काय म्हणलं जतिंगाला काय तर. चल बाबा तिला का बेकार नांदा रे बाबा संबंधाचा रे. होय तर लोक माणसाला काय घेता रे बाबा. आता हा म्हणते उभं राहणार संबंध मुळला सांगा. पोरगा सुपरीचं खाण नाही का? ना म्हणते दारू पेते. काय कसंच काय करा बा लोकांचं काय तात बदनाम करता बा लोक. सरपंच यंदा सोयाबीनचे भाव राहतील की नाही? नाही गड्या देईदास. मी पेपरमध्ये वाचलं ते 18% टेरिफ जो होता तो भारतानं कमी केला गड्या. म्हणजे मग सोयाबीनले कसं काही भाव नाही राहणार आणि कापसालाही भाव नाही राहणार यंदा. हमी भार बजेट आहे यंदा. म्हणजे इंटरनॅशनल जे मार्केट आहे त्याच्यात काही खरं नाही. काय दरवर्षी शेतकरी कंडेर पाहून येते काय माहित बा. मालाचे भाव वाढतात. पीक होत नाही आणि त्याच्या कंपनीचे भाव वाढतात बा. आता बा खताचे भाव वाढले. फवाऱ्याचे भाव वाढले. भिजवायचे भाव वाढले. सारे त्याचे भाव वाढतात. पण शेतकऱ्यांना काय घोडं मारलं बा देदा. शेतकऱ्याने एकच घोडं मारलेला आहे की शेतकऱ्याला फक्त शेतकऱ्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही. त्याच्यामुळे सारे वांदे आहेत. हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकारच नाही बा. ते जर रुपयात साबण जरी असलं बा गोळी जरी विकली जाईल ना त्याचे भाव ठरवतात ते. आणि आपला सोयाबीन गहू तांदूळ याचे भाव ठरवायचा अधिकार नाही आपल्याला. काय पा मग तू शेतकरी कसा जाईन पुढे तर मागेच राहणार आहे की नाही. त्याचा मालाचे भाव दुसरा ठरवून राहिला तर आता दुसऱ्यानं भाव ठरवलं म्हणजे त्याला मेहनतची काय घेणं देणार. त्याच्या मनात जो आकडा आला तो टाकला जाणं. ते तर आहेच बाबा. त्याला मेहनतच करेल नाही. त्याला थोडी माहित आहे की एकरी सोयाबीनला किती खर्च येऊन राहिला काय येऊन राहिला काय झटके घ्या लागतात. शेतकऱ्याला किती एकटोले घ्या लागतात. त्याचा काय मन जाईल आकडा. अरे बा मागच्या आधी 3032 होता का यंदा 3100 3034 100 वाढून द्या एवढा बजेट. जाऊ देवा लय परेशानी आहे रे भाऊ. विचार केला माणूस पागल होते निघ. सरपंच काय नाम जरा अंदा. चला बरं चला उठा दोघं जण. चला आपल्याला जाणार पटकन जाणार. चला दोघं जण पण कुठे चालता. अरे बापा त्या दोघडीचा संबंध नव्हता जोडला का म्या माग. तो तुटला ना बापा. तुटला ना तो इवई गोट नाही घेऊन राहिला ना. संबंध मोडला म्हणते. असा कसा काय संबंध मोडला बाबा. सारा झाला ना. कपडा घेतला साखरपुडा झाला. आता लग्न दिवाळी नंतर लग्न आणि संबंध मोडला. अरे बापा तो इवाईचा पुरीचा बाप म्हणते पोरगा दारू पिते म्हणते. बेवड्या पोराला देऊ का म्हणते पोरगी. संबंध मोडला म्हणते आपला काही घेणं देणं. तो कपडा जाऊ द्या पैसे जाऊ द्या म्हणे माय मला काही तुमच्या घरी पोरगी देणार नाही. तर ते चला आपल्याला पाहिजे काय दरगळा देत असतो लक्षात काय भानगड. काल काय म्हणू मी हे पार्टीची लाईन आहे. पाय कोणतरी शाळा फिरवली हे. तसं म्हणता येत नाही ना आपल्याला. आता पार्ट्या आपल्या काय चालूच असतात. आता पार्टीमुळे झालं असं नाही म्हणू शकत ना आपण.
नामदेवा काही माहित नाही वाटते पार्टी बद्दल, काय सांगू नका. मग पुढचं पुढे खायचं. बरं बरं, पुरीच्या बापाचं असं म्हणणं आहे की बा संबंध मोडला काय तर पोरगा दारू पिते. हा ना बा, सांगा आता दगडू सुपारीचा खाण नाही खात, दारू पिन का तो पोरगा सांगा. 24 तास ना सोबत असते ना बा, तो दारू चाललेच नाही. मी तरी कधी मधी थंड झालं तर म्हणतो गाड्या घेणं शिंगल एक वर तर नाही म्हणते पोरगा. भले असतं ज्ञान शिकवत होतो, काय म्हणते नामदेव भाऊ तुम्ही पिऊन राहील राजा, बरोबर आहे नाही. मला डायरेक्ट बोलते तो पोरगा आता काही पेणार घेणार नाही म्हणा, पण पाहा लागेल बा काय भानगड. चला बरं, चला उठा बरं पटकन, चला जाऊ आपण. ते येवया घरी जा लागेल आपल्याला, काय काय नाही पाहा लागेल पहिले. कोण म्हणून राहिला तसा हो हो, चाल बाप्पा चाल. निर्वेशनी पोरावर असे लोक आरोप लावतात बा. सांगा सुपारीचा खाण नाही खात पोरगा, 24 तास सोबत असते ना सरपंच माया. साऱ्या गावानं पाहिलं बा पोरगा कसा आहे, A1 पोरगा आहे ना बा. सांगा त्याच्या संबंधातही कोण बोट घातलं, काय लोक सुधेरी आहेत का सांगा बरं. कोणाला चांगलं दिसते का चांगल्या माणसाचं. चला नामदेवा तडसं जाऊ आपण, पाहू आता पोरी आले, पोरीचा बाप काय म्हणते तर पहिले त्याचं ऐकून घेऊन. चला इचकला हो आता, इचकला दगड्याचा संबंध, इचकला 100% इचकला ना आता. तर अगो मलेच बोले, पण त्याला समजून सांगितलं मी, म्हटलं पहिले व्हिडिओ पाहतो मग सांग मला काय आहे तर. आणि त्याला हे सांगितलं वरून की डबल फोन करायचा नाही मुली. आता बाईन तू सारा धिंगाणा सत्यानाशच आहे दगड्याचा. त्याचं तर लग्न मोडलंच पाहिजे, सत्यानाश झालाच पाहिजे त्याचा. त्यानं किती मारलं त्यानं तुम्हाला, बदला तर घ्या लागेलच ना. पाय ना म्हणा आता कसं आहे तर पुढे. हा जमला, आता झाला आपला बद्दा फिट. आता आपण गावात आहोत चार्जिंग करायला, बैकून द्यायला आहे की नाही. फक्त कसं कोणाला खबर नाही लागली पाहिजे काय केलं काय नाही तर. आणि भुसण्याली आपल्या पोराला अजिबात सांगू नको बरं. हा साऱ्या साऱ्या गावात कसं पिना मारत राहते, सांगत राहते बरं. त्याच्या पोटात गोठणे राहत भुसण्याचे. आपल्या दोघांतच राहीन ही गोष्ट, आता काही भुसण्याला सांगत नाही. मग चाल मस्त शिरा पुरी भजे मजे कर, चांगले पेवरचा डांगरे खाऊ आज आपण. हो असं इचकलं की नाही मला असं काय माहितलं, म्हणजे चांगलं खा वाटते. बापा पहिले करतो मी तर, आज खुशीच तेवढी झाली ना. हो चाल कर मग. चला मग मित्र दाखा आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.